भिवंडी तालुका दिव्य केवनी गांव में कैलाशवासी प्रभावती दामोदर भोई क्रीड़ांगण में वेताल क्रीड़ा मंडल कोपर व कोपर गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा भव्य कोपर प्रीमियर लीग 2025 का आयोजन दिनांक 29 मार्च 2025 से 30 मार्च 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कोपर माजी सरपंच रमेश पाटिल, माजी सरपंच जगदीश पाटिल, शिवसेना शाखा प्रमुख राजन पाटिल, माजी उप सरपंच मुकेश पाटिल, माजी उप सरपंच संगीता घरत, ग्राम पंचायत सदस्य भाग्यश्री भारत पाटिल, सदस्य कोमल राकेश पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व कोपर गांव के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान वेताल क्रीड़ा मंडल द्वारा शाल, पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस कोपर प्रीमियर लीग 2025 में कोपर गांव के ही 8 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक राजगढ़ रॉयल, द्वितीय पारितोषिक विजय दुर्ग डिफेंडर, तृतीय पारितोषिक रायगढ़ रेंजर, चतुर्थीय पारितोषिक लोहगढ़ लेजेंड्स। इन सभी को उपस्थित मान्यवरों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं, विशेष स्वागत सन्मान ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केला जातो। त्यानंतर या स्पर्धेत दुसरे पंच बनवायच्या 5 चेंडू 32 धावा, 5 ला 5 षटकार मारले तरी सुद्धा काही विजय मिळू शकत नाहीये। ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू स्लोवर चेंडूची हाताळणी केली होती। यष्टीरक्षक विजय पाटील चांगली कामगिरी यष्ट्यांच्या मागे करत आहेत। चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज। स्ट्राईकला येते जॉन्टी, 4 चेंडू 32 धावांची गरज। तर राजगढ़ रॉयल्स या संघाला सुवर्ण संधी आहे। आपण जर फायनल मारली तर श्री जगदीश लालचंद्र पाटील माजी सरपंच कोपर याचकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला दिले जाणार आहे। इथे मात्र चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय, निर्धाव चेंडू। या सामने नसेल कालचा खेळ राजगढ़ रॉयल्सचा खेळ बघून राजगढ़ रॉयल्स अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल आणि अंतिम फेरी मारेल। व्हाईट बॉल आणि इथे मात्र अंतिम फेरी विजय मिळालेला आहे ते राजगढ़ रॉयल्स या संघाने। खूप खूप अभिनंदन राजगढ़ रॉयल्स, चेतन पाटील, मयूर पाटील, खूप खूप अभिनंदन, खूपच चांगला खेळ। रॉयल्स या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि राजगढ़ रॉयल या संघाला माजी सरपंच श्री जगदीश लालचंद्र पाटील याचकडून रोख 5000 म्हणजे माझा पुरस्कार उपलब्ध झाला। त्याचं वितरण या ठिकाणी दर्शन भगवान भंडारी यांच्याकडनं आणि उत्तम धावा देखील त्याचा बॅट होता आपण पाहिल्या। त्यानंतर या स्पर्धेचे तृतीय क्रमांक पारितोषिक वितरण करण्यासाठी मी सन्माननीय देवरामजी पाटील त्यापूर्वी अंतिम सामना 2 दिग्गज संघामध्ये उभा पाहिला। मग ट्रॉफीच्या ठिकाणी वितरण केलं जात आहे। सर्व जी सेना आहे आमची, त्यांनी प्रत्येकाने झटून जे म्हणजे काम केलं आणि ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडली, त्याच्याबद्दल मी कुणाल गरज आणि आमच्या शेखर बावड्या वगैरे या सगळ्या टीमचे मी अभिनंदन करतो। पुढच्या वर्षी याच्यापेक्षा खूप जोरात स्पर्धा आयोजित कराल अशी आशा व्यक्त करतो। 2025
ज्यांनी आयोजन केले ते सर्व टीम, कुणाल घरत, शेखर, देवेंद्र आणि इतर. मला वाटतं युवा असतानाच म्हणजे 40च्या आसपास मध्ये सामने खेळलो, सामने बघायला गेलो. त्याच्यानंतर मला वेळच मिळाला नाही क्रिकेटचे सामने, कबड्डीचे सामने बघायला. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी मला शेखर आणि त्यांच्या सहकार्याने दमणला नेला होता. तेव्हा मी तिथं 2 दिवस होतो सामने बघायला. तेव्हा मी पहिल्यांदा 40+ हे सामने तिथं बघितले. आणि मला खरोखर माझ्या जुन्या आठवणी किंवा माझे सहकारी होते त्यांच्या जुन्या आठवणी मला आल्या आठवणी. त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा इथं कोपर प्रीमियर हे सामने बघण्यासाठी आलेलो आहे. आणि खरोखर पहिल्यांदा मी ही जी युवा पिढी आहे त्यांचे खूप अभिनंदन. आणि त्यांनी जे मुलाचं सहकार्य केले इथं आणि जी स्पर्धा व्यवस्थित पार पडली त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्व खेळाडूंचे आणि ज्यांनी इथं म्हणजे अंपायरची जे रोल अदा केले, अलाउन्सिंगचे रोल अदा केले, त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो. आणि खरोखर आज कोपरगावातल्या युवा पिढींची मी आज प्रत्यक्ष जी त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, फायनल कोणीही मारू द्या पण त्यांनी एकजूट राहून आज कोपरगावाची एक ताकद दाखवण्याचं काम केलं, त्याबद्दल एक सर्वांचं अभिनंदन. आणि अशी ताकद कोपरगावासाठी आपण द्यावी, तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत की जेणेकरून कोपरगावाला विकासाच्या प्रगतीपथावर न्यावा. आणि जेणेकरून हे जे कोपर प्रीमियर 2025ची जी आयोजक टीम आहे यांना आपण सहकार्य करावं आणि त्यांना ताकद द्यावी. आणि असं तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता आणि कोपरच्या विकासामध्ये पण तुम्ही भाग घेऊन कोपर गावाचं नाव तुम्ही तालुका जिल्हा पातळीवर न्यावा ही तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे. एवढंच मी बोलतो आणि इथं थांबतो. स्पर्धा पाहिली एक उत्तम संकल्पना ज्यांच्या माध्यमातून जागृत झाली ही स्पर्धा आयोजित करण्याची. ते आमचे शेखर भाऊ कित्येक दिवसापासून त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं, त्या स्वप्नात साक्षात आपण हे मैदानामधून पाहिलं. मी शेखरजींना देखील विनंती करेन की आपण देखील स्पर्धेच्या संदर्भात 1-2 शब्दामध्ये आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करा. त्यानंतर त्या मंडप टेकूरचे प्रोपायटर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि सुंदर असा आवाज. पण सर्व खेळाडूंचे धन्यवाद. तुम्ही सर्वांनी ही स्पर्धा पार पाडण्यात आमची मदत केली. तशी तर गावात अजून एक स्पर्धा होते पण तिथे राजकारणाचा भाग चालतो. तिथे काय लोकांना घेतला जाते, काय लोकांना घेतला जात नाही. पण आपली अशी इच्छा आहे की त्यांनी यावा, आपल्या ह्याच्यात खेळावा. इथे कोणत्याही प्रकारचं राजकारण झाला नाही आणि होणारही नाही. तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून योग्य आणि भारी स्पर्धा आपण करण्याचा प्रयत्न करू. तर जे मुलं होते ना अख्खा कोपर खेळलेला त्यांनी जरा बघावा. याला बोलतात अख्खा कोपर खेळलेला, बाळत्री खेळलेला असा काय प्रकार झालेला नाही. बरोबर. तर चला धन्यवाद. आता या तुम्ही प्रथम पारितोषिक विजेते विजय पाटील साहेब जरा पुढे या. त्यासाठी स्वागत आणि सन्मान केलं. त्यानंतर प्रतापगडाचा कॅप्टन स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केला जातोय. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये सर्वात बिग संघ होता जात आहे. लोगड लेकेने संघाचा कॅप्टन, गड रेंजर्सच्या संघाचा कॅप्टन, त्यांच्या या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान कोण आहे? विजयदुर्ग संघाचा सुमित म्हात्रे. 59 धावाच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि 2 फलंदाज ज्याने बाद केले आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट, बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट. थोडासा आवाज वाढव. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, ज्या संघानं KPL 2025 चा मानकरी संघ राज
2025 ह्या वर्षाचा आम्ही फर्स्ट सीझन ऑर्गनाईज केलेला आहे. परंतु या स्पर्धेचं एकच उद्दिष्ट होतं का पूर्ण गाव खेळण्याची. गावामध्ये जेवढे खेळाडू आहेत सिनियर ज्युनियर जेवढे खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून आम्ही या KPLचं ऑर्गनाईज केलं होतं. या ऑर्गनाईज KPLसाठी आम्हाला मनीष पाटील यांच्याकडनं मनीष चंद्रकांत पाटील यांच्याकडनं फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज, फोर्थ प्राईजची बक्षिसं मिळाली. तसेच मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह मुकेश पाटील, देवेन घरत आणि भारत गुरुनाथ पाटील आणि मी स्वतः आम्ही हे दिलेत. तसेच आर्थिक मदत गावामधनं खूप झाली. जगेश पाटील, दादा रमेश पाटील झाले. मॅन ऑफ द सिरीज आम्हाला मयूर पाटील यांनी दिलेले आहेत. तसेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन मला वाटतं दर्शन भंडारी यांच्याकडनं दिलेले आहेत. अशा सर्वांनीच आम्हाला या KPLसाठी खूप मदत केलेली आहे. आणि KPL करण्याचं उद्दिष्ट एकच होतं की या KPLमध्ये फक्त अख्खा कोपर खेळेगा हेच उद्दिष्ट होतं. आणि या KPLमध्ये मुलगा आणि बाप अपोजिट खेळलेत. एका साईडला मुलगा होता आणि एका साईडला वडील होते. या दोघांनीही KPL गाजवलेली पण आहे. त्यामुळे KPL चांगल्या पद्धतीत ऑर्गनाईज झालेली आहे. चांगल्या पद्धतीने सर्वांनी खूप मदत लावलेली आहे. घेतलं ना. या सर्वांनी मदत केली. ऋतिक झाला, रोहित झाला, अरविंद पाटील झाला, उमेश पाटील झाला, कुणाल घरत झाला, देवेन घरत झाला, राकेश पाटील झाला, दर्शन भंडारी झाला, भारत गुरुनाथ पाटील झाला. या सर्वांनीच खूप आतोनात प्रयत्न केले. कारण या KPLसाठी आमची कुठलीही कमिटी नाही आहे. या KPLमध्ये गावातले जेवढे सिनियर खेळाडू आहेत, 40+ वाले, ओपनवाले, अंडर 9 हे सर्वच कमिटीचे सभासद आणि सदस्य आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वादा म्हणजे आमचे दादा रमेश पाटील आणि दादा जगदीश पाटील यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केलं की KPL करायचीच म्हणून. आणि त्यांच्या जिद्दीच्या आणि त्यांच्या भरोश्यावर आम्ही KPL ऑर्गनाईज केलेले आहे. या KPLमध्ये यावर्षी प्रथम पारितोषिक राजगड रॉयल्स यांनी मारलेले अंतिम विजेता पदक. आणि उपविजेता पदक हा मला वाटतं डिफेंडर विजयदुर्ग डिफेंडर या संघाचे मालक केतन पाटील याच्या टीमने द्वितीय पारितोषिक रायगड रेंजर्स यांना मिळाले. आणि चतुर्थ पारितोषिक लोहगड यांना मिळालेलं आहे.